तर आमचं सगळं काम झालंय आता. आता आम्हाला जायचं घरी. ए यार, बिबट्या 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 बिबट्या. तो बा बिबट्या, तू बिबट्या बा बिबट्या. तू चालला वाटतं तिकडे कुठतरी, बघ चालला. तर नमस्कार मित्रांनो, मी आज आलेलो आहे आमच्या शेतात आणि तुम्हाला देतो आमच्या पूर्ण शेताचा टूर. तर हे आमचे पूर्ण तुरीचं शेत आणि इकडे आमच्या मोठ्या भाऊ नदीनं चालली आहे. तुरीला पाणी ते निम्मत येऊ राहिलं आमच्या वावरात. त्याला पर्याय नाही काही. आमचे भाऊ ते बसले व्हिडिओ एडिट करू राहिला आणि रील पाहू राहिले. इकडं आमचं वर आहे पुढं पूर्ण शेत. इथं बोरं खोरवलं आम्ही, बोरी झाडे. आणि याला काय बोरच नाही उरले बाबा. काय काय मिळ झालं म्हणून जे आले ते सडून जुरले. ते नाही का हातची फसल हमेशा किडे खा जाते. तर असं झालंय आमच्या आपल्या बोरी सोबत. आणि तुम्हाला तुरी शेंगा खाता येत नसेल ना तर शिकवा, डाउनलोड करू. तर ह्यो ह्यो व्हिडिओ पहा माझ्या भावानी केलाय आता ब्लॉग टाकायचा झाला त्या चॅनलवर. राम राम मंडळी. आज सकाळी सकाळी उठलो आणि आपल्याला जायचं होतं आज कापूस घेऊन मंठ्याला. तेवढ्यात आपली गाडीवाली काकाही आली आणि गाडी ही रेडी होती. गावाकडचं नॅचरल वातावरण आणि त्यातलं सूर्यदेवाचे दर्शन म्हणल्यावर नाद खोया. पिकअपलावर म्हणल्यावर गाडीचा व्हिडिओ तर घेणारच ना. गाडीचा व्हिडिओ घेण्यासाठी समोर गेलो. मला वाटलं आता मला घेतच नाही ऐकून. फायनली टोल नाक्यावर आलो. काका काय म्हणते बघा. ते 6 चाक सोडले राहणार, ते 4 चाकाला सोडायला काय होतं? शेतकऱ्याचं नव्हते, आम्ही शेतकऱ्याचे आहे ना. काकांचं बोलणं बरोबर होतं. निदान नाही काही तर शेतकऱ्याचं माल असल्यावर तरी गाडीचं टोल फ्री राहू दे. फायनली मोंड्यात चालू आणि वजन करण्यासाठी गाडी काटेवर लावली. आपली गाडी खाली करणं चालू होती. तेवढ्यात काही हे डॉगीज भाऊ दिसले आपल्याला. हे डॉगीज भाऊ बघून मला माझ्या मित्राचं ध्यान आलं. तुम्ही हे ट्रॅक्टर कधी बघितलं आहे का? आणि बघितलं असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा. बस नाही बाबा. याच्या पुढचं एडिट करायचं बाकी आहे. आणि मला सबस्क्राईब केलं असेल तर याला बिग जाऊन करा. तर चॅनलचं नाव सांग रे भाऊ. अभि भैया डोंगरे. हा, अभि भैया डोंगरेला जाऊन सबस्क्राईब करून घ्या एकदा. तर आता मामाचा फोन आलता आणि मामा सांगितलं तुषार बदलाचं. तर हे आमचं हरभऱ्याचं वावर आहे. तिथं विहीर हे झाड दिसतं का, हे झाड तिथं विहीर वा. आणि तिथं म्हणजे पाणी गिनी काही नाही त्या विहिरीत. आणि आम्हाला जीवर आला तुषार बदलाचा, पण मामा म्हणते बाबा बदला. ते पेरण्यावाल्या कोणीच चुकलं तर कचकन 1 तास हे झालं. त्याला काही करू शकत नाही म्हणा आता. पण निध शेतकऱ्याचं लय मोठं नुकसान आहे. जिथं बा तिथं सगळीकडं आमच्याकडे झाडं झुडपं आहे आणि सगळे आहे नाही हरभरे पेरेल इकडं. तुमच्याकडे या टायमाला काय पेरतात कमेंट मध्ये नक्की सांगा. आमच्या शेतातून म्हणजे लाईट जायले पा आपली वावरातली लाईट जायली. आणि आमच्यासाठी एक चांगली गोष्ट म्हणजे आमच्याकडे आलेला आहे बिबट्या. आणि बिबटेश दादामुळे झालेलं आहे आमचं लय मोठं फायदा.